आज महाराष्ट्रात वादळी पावसाची तीव्रता दुपटीने वाढणार. पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे. संपूर्ण महाराष्ट्रात इमर्जन्सी. आज भल्या पहाटेच मोबाईलवर थेट मुंबई मंत्रालयातून मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. कारण की आजचा दिवस हा सगळ्यात धोकादायक आहे. कारण की गेल्या 25 वर्षात जे झालं नाही ते आज होणार. या बातमीला चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण की महाराष्ट्रावर आज एक नाही तर दुप्पट संकट येते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्ही ठिकाणाहून दोन कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्रात घुसलेत आणि जे आता धडकणार आणि ज्यामुळे 20 जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार उडणार आहे. आज सकाळपासूनच त्यामुळे गारांचा पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी दिवसा विजा पडल्याच्या बातम्या येतात. तर त्यामुळेच आज रात्रीपासून उद्या दुपारपर्यंत महाराष्ट्रात इमर्जन्सी. कारण की एक असा दोन असे मोठे कमी दाबाचे पट्टे दोन्ही बाजूने महाराष्ट्रावर धडकणार असल्याने हवामान विभागाने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला 5 सूचना देण्यात आल्यात. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी सांगितली आहे. त्यामुळे आता जनतेला गांभीर्याने ही बातमी घेणं गरजेचं आहे. पहा, गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात कमी अधिक पाऊस पडतोय. काही लोक म्हणतात की कुठे एवढा पाऊस येतोय, पण लक्षात घ्या आज सकाळी जवळपास 12 जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांचा पाऊस पडलाय. तर पंढरपूर, सोलापूरमध्ये भयानक विजा पडल्यात. अचानक मोठं नुकसान झाले. तर काल रात्री एका गावात 5 ठिकाणी वीज पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पहा, काल रात्रीची जी परिस्थिती होती तो फक्त ट्रेलर होता, पण आज खरा पिक्चर सुरू होतोय. कारण की पुढचे 24 तास हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यांची एक यादी देण्यात आली. यासोबत 5 सूचना प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला देण्यात आल्यात. या 5 सूचना स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच्या आहेत. कारण की महाराष्ट्रामध्ये आज इमर्जन्सी आहे. इमर्जन्सीचा अर्थ होतो आणीबाणी आणि हीच खरी परिस्थिती तुमच्या जिल्ह्यात होऊ शकते. जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांच्या यादीत आला तर तुम्हाला सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणारच आहे. पण आज रात्री 12 नंतर उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपला अकराळ विकराळ रूप दाखवणार आहे. आज साधारणपणे सायंकाळी हळूहळू वातावरणात बदल होणार. हा बदल त्यानंतर इतका वेगवान असेल की क्षणात निरभ्र असणारं आकाश काळं पडणार. त्यानंतर हळूहळू पाण्याचे थेंब पडतील आणि पुढील 3 मिनिटात गारांचे गोळे पडणार आणि त्यानंतर येणार तो सोसाट्याचा वारा. कारण की दोन्ही समुद्रातून म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रातून कमी दाब आता एकमेकाला धडकणार. ही परिस्थिती आज रात्री तिचं तीव्र रूप दाखवणार. काल रात्री जर तुमच्याकडे विजा पडल्या असतील, पाऊस झाला असेल, काल रात्री तुम्हाला वाटत असेल की काही नव्हतं, पण आज रात्री सतर्क राहा. 5 सूचना प्रत्येकाला पाळायला सांगितल्या. त्यामुळे आजचा धोका जो अत्यंत मोठा आहे आणि जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडवणार, ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हाय अलर्ट लागू केला. पहा, आतापर्यंत कधी एखाद्या समुद्रात कमुदाब सक्रिय व्हायचा, कधी एखाद्या समुद्रात व्हायचा, दोन्ही समुद्रात एकाच वेळी कधीच होत नव्हता. पण आज ते घडले आणि तो कमी दाब आता महाराष्ट्रात वेगाने सरकतोय आणि तो धडकणार आहे. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे 20 जिल्हे कोणते आहेत जिथे सगळ्यात मोठा धोका, उरलेले 16 जिल्ह्यात काय काळजी घ्यायला लावली, कोणते पहिल्या टप्प्यात जिल्हे, दुसऱ्या टप्प्यात कोणते, तिसऱ्या टप्प्यात कोणते. पहा, प्रत्येक 3 तासानंतर याचे टप्पे बदलत जाणार आणि आज मध्यरात्रीचा जो 3रा टप्पा आहे तो सगळ्यात भयानक आहे. त्यामुळे 3ऱ्या टप्प्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागला तर तुम्ही ताबडतोब ही माहिती पहा. साधारणपणे सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजल्यापर्यंत पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 8 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये हलकी फुलकी त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर दुसरा टप्पा जो आहे तो सगळ्यात भयानक आहे. तो रात्री 9 ते 11च्या दरम्यान आहे. तर या 9 ते 11च्या दरम्यान मधल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे येतील त्या जिल्ह्यामध्ये भयानक गारपीट होणार आणि त्यानंतरचा 3रा टप्पा रात्री 12 ते उद्या दुपारपर्यंत लागू होतोय. आणि या टप्प्यामध्ये जर तुमचा जिल्हा आला तर तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. कारण की या टप्प्यामध्ये भयंकर दानादान उडणार. त्यामुळे जिल्ह्यांच्या प्रत्येक टप्प्यातली यादी समोर आली. पुढील 24 तासात कोणत्या कोणत्या टप्प्यात कोणते कोणते जिल्हे याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. आज रात्री अलर्ट राहण्याचा इशारा सरकारनं पहिल्यांदाच दिलाय. ज्यामुळे 5 सूचना तुम्हाला पाळाव्याच लागणार. प्रत्येक जिल्ह्याची यादी आपण पाहतोय. मग त्या सूचना काय आहेत, कोणती खबरदारी लोकांना घ्यायला सांगितली, काय काळजी घ्यायची आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार. हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच बंद केला तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की ही जी माहिती आहे ही हवामान विभाग तसेच सरकारकडून देण्यात आलेली आहे. तुम्ही मोबाईलवर सकाळी मेसेज पाहिला देखील असेल. काय काळजी घ्यायची, तुमच्या जिल्हा जर यादीत आला तर तुम्ही काय खबरदारी घ्यायची आहे, सगळी माहिती तुम्हाला पुढील 20 सेकंदात सांगणार. व्हिडिओ फक्त 20 सेकंदाचा राहिला आहे. हा व्हिडिओ पूर्ण जर पाहिला तर तुमचा नक्की फायदा होईल. पहा, आज थोड्याच वेळात महाराष्ट्रात एक भयानक संकट कोसळतंय. सकाळपासूनच गारपिटीला सुरुवात झाली.
3 टप्प्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार. पहा, ही काय साधी सुधी गारपीट किंवा पावसाची न्यूज नाहीये, हा साक्षात निसर्गाचा इशारा आहे. जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आतोनात नुकसान होऊ शकतं. कारण की 5 मिनिटापूर्वी सॅटेलाइट वरून जे चित्र समोर आले ते पाहून हवामान तज्ज्ञांची झोप उडाली. आता तुम्हाला कदाचित वाटेल की बाहेर मस्त ऊन पडले किंवा आकाश स्वच्छ आहे, मग धोका कुठे? पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हीच ती वादळापूर्वीची शांतता. जेव्हा हा ढग फुटतो तेव्हा सगळं काही इतक्या वेगानं पालटतं की लोकांना सावरायला वेळ मिळत नाही. बघता बघता आभाळ काळं होतं, सोसाट्याचा वारा सुटतो, अचानक गारांचा पाऊस होतो, इतकी मोठी गारपीट होते की काही क्षणात अख्खं शेत पांढरं फक पडतं. काही वर्षापूर्वी विदर्भाच्या छाताडावर नियतीने असाच घाला घातला होता. काळोखी रात्र होती, लोक सुखात निजले होते. अचानक काळजाचा ठोका चुकवणारी अशी चकाकी झाली की घरांचं छप्पर वाऱ्यात पत्त्यासारखं उडालं. महाकाय वृक्ष मुळापासून उखडले गेले. इतक्या आकळा रुकळा गारा कोसळल्या की पहाटे संपूर्ण गाव पांढऱ्या कपनात वेढल्यासारखं झालं होतं. गरिबांच्या लेकरासारखं पिकाचं पार वाटोळं झालं. मुकी बिचार जनावरं अगदी जखमी झाली होती. ही घटना 15 वर्षाची होती आणि आज ती घटना तिची पुनरावृत्ती होती. आता हवामान अभ्यासकांनी धोक्याचा इशारा देत आहेत की जणू हा जीवघेणा प्रकार पुन्हा एकदा आपल्या दारात उभा राहतोय. पुण्यातील एका जाणकार हवामान तज्ज्ञाने स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की आकाशात ते ढग जमा झालेत ना, ते साधी सुधी लक्षणं नाहीये. येणाऱ्या काही मिनिटात हे संकट अत्यंत भयानक रूप धारण करू शकतं. म्हणजेच काय, मृत्यूचा खेळ आता तुमच्या उंबरठ्यात आलाय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठी टांगती तलवार आहे की हा निसर्गाचा पहिला तडाखा कोणाचं घर उद्ध्वस्त करणार, कोणत्या कोपऱ्यात भीषण हाहाकार माजणार आणि पुढचे 24 तास महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी किती भयानक असणार, हे सगळं आपण काळजावर दगड ठेवून आता या भागात पाहतोय. तुमची नजर स्क्रीनवर हटू देऊ नका, तुमचे कान तीक्ष्ण करून माहिती ऐका, कारण की पुढची माहिती ही जिल्ह्यांची आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर आला तर तुम्हाला जबरदस्त खबरदारी घ्यावी लागेल. आता वळूयात त्या व्हिडिओच्या सगळ्यात थरकाप उडवणाऱ्या भागाकडे. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो नीट लक्ष देऊन ऐका. ज्या जिल्ह्याला काळ सोकलाय, जिथे परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ शकते, तिथे याची यादी पाहतोय. सुरुवातीला मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव यामध्ये हाहाकार उडणार. त्यानंतर लातूर, परभणी या पट्ट्यात पुढची काही वेळ मृत्यूशी झुंज देण्यासारखी असेल. अचानक सोसाट्याचा वारा सुटेल, विजांचा तांडव इतका मोठा असेल की उंबरा ओलांडणं म्हणजे स्वतःहून संकटाच्या जबड्यात जाण्यासारखं असेल. काही ठिकाणी गारांचा असा मार बसेल की डोळ्या दिखत सोन्यासारखी उभी पिकं मातीमोल होतील. शेतकरी मायबापासाठी हा काळ म्हणजे अग्निपरीक्षाच असेल. पण संकट एवढं थांबत नाहीये, कारण की पुढचा खेळ त्याहून भयंकर आहे. विदर्भात वर्धा, अकोली, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस अक्षरशः वातावरण पेटलेलं असेल. प्रचंड उकाडा आणि गार हवेच्या धडकेमुळे आकाशातून आगीचे गोळे पडतील. काही भागात जलप्रलय होईल की बघता बघता रस्ता ओढे नाले सारखे वाहू लागतील. शेवटी मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर आणि शेजारचा भाग, इथे वादळी पाऊस, गारपिटीचं दृष्टचक्र एकत्र येत आहे. निसर्गाच्या अचानक हल्ल्यामुळे कोणाला सावरण्याची संधी मिळाली नाही, सगळी दानादान उडेल. आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्राचा कोपरा ना कोपरा आता संकटाच्या छायेखाली आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षणापासून प्रचंड सावध राहा, कारण की तुमची 1 सेकंदाची हलगर्जी सुद्धा मोठ्या विनाशाला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच अतिशय महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस कसा आहे, काल रात्री कसा पाऊस झाला, गारा पडल्या की विजांचा कडकडाट झाला की सोसाट्याचा वारा सुटला, जिल्ह्याचं नाव लिहून तुमच्या जिल्ह्यातली परिस्थिती नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण की आज रात्री तुमच्या जिल्ह्यात काय होणार त्या कमेंटच्या खालीच आम्ही उत्तर देणार आहोत. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. धन्यवाद.